जय हरी शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये इतका पीक विमा कसं काय आला. कारण सगळ्यात जास्त पीक विमा हा नांदेड जिल्ह्यात आला आहे, 814 कोटी रुपये जवळपास. मग या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं होतं का? मग त्या जिल्ह्यातील काही नेत्यांनी त्याच्यासाठी काही प्रयत्न केले होते का? हे सगळे प्रश्न उपस्थित राहत असतील. आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा आला त्याला वाटतं असेल त्याला कसं काय जास्त आला. पण याचं खरं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की नांदेड जिल्ह्यात पीक विमा जास्त कसं काय आला आहे, याचे नेमके कारणं काय आहेत. आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही वाटत असेल सगळ्या महाराष्ट्रात गावगावा चालला आहे, नांदेड जिल्ह्यात पीक विमा जास्त आला आहे, मग आम्हाला पीक विमा काऊन नाही मिळाला. मग त्यामुळं नेमकं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यालाही कळणार आहे की आपल्याला पीक विमा काऊन नाही आला. आणि बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्या जिल्ह्यात कमी आला, नांदेड जिल्ह्यात जास्त कसं काय आला. आता याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, कारण आजकाल चाटुकारीचा लय एक प्रकार वाढलेला आहे, चाटुगिरी करण्याचा. आणि या चाटुकारीगिरी करण्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान व्हालं आहे. पण ते शेतकऱ्याचं लक्षात येईल आणि हेच लक्षात येणं गरजेचं आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक मंडळामध्ये किती पीक विमा आलेला आहे हे सगळं बघणार आहोत. म्हणजे सगळ्याचे डोळे उघडणार आहेत, ते नांदेड जिल्ह्यातले शेतकऱ्याचे उघडणार आहेत आणि बाकीच्या महाराष्ट्रातले जिल्ह्यातले जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असतील का ते सगळ्याच्या लक्षात येणार आहे नेमका नांदेड जिल्ह्यात पीक विमा जास्त कसं काय आला आणि आपल्याला कमी कसं काय आला. त्यामुळं तुम्हाला विनंती आपली एकच असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटन आहे ते दाबायचं. ते बी कवा जर तुम्हाला आपली माहिती ही पटत असेल तरच करायचं. कारण आपण फेकाफेक्या करीत नाहीत, उगत शेतकऱ्यांना सांगायचं हे आलंय ते आलंय हे आलंय ते आलंय आणि शेतकऱ्याला तोंडी लावायचं, शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि शेतकरी आशेला लागतात. ते काम आपण करत नाहीत. त्यामुळं आपली माहिती आवडत असली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. शेवटपर्यंत पाहिल्यावरच तुमच्या सगळं लक्षात येईल नेमकं गौड बंगाल काय आहे. तर आता बघा, नांदेड जिल्ह्यातला आपण पहिला तालुका घेऊ, अर्धापूर तालुका. या तालुक्यात 18,39,00,000 रुपये पीक विमा आला आहे. त्याच्यात आता अर्धापूर जे मंडळ आहे त्या मंडळाला आला आहे 9,13,00,000. त्याच्यानंतर दाभड मंडळ आहे त्या मंडळाला आला आहे 9,26,00,000 आणि त्याच्यानंतर मालेगाव मंडळ आहे त्याला आला आहे 1,00,000. हे आता टप्प्याटप्प्यानं लक्षात येणार आहे तुमच्या. त्याच्यानंतर आहे भोकर तालुका, त्यामध्ये 17,01,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्याच्यात भोकर मंडळाला आहे आवळा लक्षात येत असेल ना, 0. त्याच्यानंतर भोशी मंडळाला सुद्धा आहे 0. किनी मंडळाला आहे सुद्धा 0. माटुळ मंडळामध्ये 8,58,00,000 रुपये आलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत वितरित झालेला सांगायलो बरं का मी, नाही तर तुम्हाला वाटणं आलेला तर लय मोठा होता, वितरित झालेला सांगायलो. मोघाळी मंडळात 8,43,00,000 रुपये आत्तापर्यंत वितरित झालेत. त्याच्यानंतर आहे बिलोली तालुका. या तालुक्यामध्ये 46,66,00,000 रुपये पीक विमा हा वितरित झालेला आहे आत्तापर्यंत. त्यामध्ये आदमापूर मंडळात 11,44,00,000 रुपये वितरित झाला आहे. बिलोली मंडळामध्ये 1,00,000 रुपये वितरित झाला आहे. त्याच्यानंतर कुंडलवाळी मंडळामध्ये 1,00,000 रुपये वितरित झाला आहे. लोहगाव मंडळामध्ये 11,41,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. रामतीर्थ मंडळ या मंडळात 10,27,00,000 रुपये विमा वितरित झालेला आहे. आता हे रामतीर्थ म्हणजे देवाचं आहे, इथं तर जास्त वितरित व्हायला पाहिजे होता, जास्त यायला पाहिजे होता. त्यानंतर आहे सागरोळी मंडळ, या मंडळात 13,52,00,000 रुपये पीक विमा वितरित झालेला आहे. मित्रांनो, हा वितरित झालेला सांगायलो तर तुमच्या खात्यात किती आला आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. हे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि बाकीच्या शेतकऱ्याचे डोळे उघडतील, मग त्याच्या लक्षात येईल. त्यानंतर हे धर्माबाद तालुका, यामध्ये 15,03,00,000 रुपये धर्माबाद तालुक्याला वितरित झाला आहे. धर्माबाद मंडळामध्ये 0 आहे. जरीकोट मंडळामध्ये 15,03,00,000 रुपये वितरित झाला आहे. कारखेली मंडळामध्ये 1,00,000 रुपये वितरित झाला आहे. सिराजखोड मंडळामध्ये 1,00,000 रुपये वितरित झालेला आहे. त्याच्यानंतर हे देगलूर तालुका,
देगलूर तालुक्यामध्ये 74,71,00,000 रुपये आजपर्यंत वितरित झालेत. त्यामध्ये देगलूर मंडळामध्ये 5 लाख रुपये, हानेगाव मंडळामध्ये 15,74,00,000 रुपये, खानापूर मंडळामध्ये 4 लाख रुपये, माळेगाव मंडळामध्ये 17,13,00,000 रुपये, मरखेल मंडळामध्ये 5 लाख रुपये वितरित झाला आहे. नरंगळ खुर्द मंडळामध्ये 18,54,00,000 रुपये वितरित झाला आहे. शहापूर मंडळामध्ये 23,15,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. आता ह्या काही मंडळामध्ये 4 लाख 5 लाख जेव्हा आलेलं आहे तर त्या मंडळामध्ये नुकसान झालं होतं का हे त्या मंडळातील शेतकऱ्यांनी कमेंट करा. आणि त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, म्हणजे सगळ्याच्या लक्षात येईल आणि सगळ्याचे डोळे उघडतील. आता बघा, हदगाव तालुक्यामध्ये 69,09,00,000 रुपये पीक विमा वितरित झालेला आहे. त्यामध्ये आष्टी मंडळे 16,12,00,000 रुपये वितरित झालेलं. बरड शेवाळा मंडळे 14,91,00,000 रुपये वितरित झाला आहे. हदगाव मंडळामध्ये 19,28,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. मनाठा मंडळमध्ये 7,52,00,000 रुपये वितरित झाला आहे. नेवगा मंडळात 0 आलेलं आहे, 0. नेवगा मंडळावाल्यानं नुकसान झालं का नाही कमेंट करा. पिंपरखेड मंडळामध्ये 11,23,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. तळणी मंडळामध्ये 0 पीक विमा वितरित झाला, म्हणजे काहीच नाही. त्याच्यानंतर तामसा मंडळ 2 लाख रुपये. नुकसान झालं का हो तामसा मंडळातले गावकरी कोणी असतील तर त्याला व्हिडिओ पाठवाय, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका 25,78,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित झाला आहे. हिमायतनगर मंडळामध्ये 16,05,00,000 रुपये. जवळगाव मंडळात 0. आता हे जवळ आहे ना, पण जवळगावमध्ये 0. त्याच्यानंतर सरसम मंडळात 9,73,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. त्याच्यानंतर हे कंधार तालुका 32,59,00,000 रुपये पीक विमा कंधार तालुक्यात वितरित झाला आहे. त्यामध्ये बारोळ मंडळात 14,66,00,000 रुपये. डिग्रस बुद्रुक मंडळामध्ये 46,00,000 रुपये वितरित झालेत. कंधार मंडळामध्ये 14,00,000 रुपये वितरित झालेत. कुरुळा मंडळामध्ये 28,00,000 रुपये वितरित झालेत. त्यानंतर उस्माननगर मंडळामध्ये 14,00,000 रुपये वितरित झालेत. पेठवडजमध्ये 16,63,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. फुलवळ मंडळामध्ये 24,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटत असेल का नांदेड जिल्ह्याला जास्त आला आहे, ते तुमच्या शेवटी लक्षात येणार आहे जास्त कसा दिसायला आहे. त्याचं उदाहरणासहित मी सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे पुरावा आहे आपल्याकडे त्याचा. किनवट तालुक्यामध्ये 10,34,00,000 रुपये पीक विमा वाटप झाला आहे. त्यामध्ये बोधाडी मंडळ 5 लाख रुपये. किती गाव आहेत त्या बोधाडी मंडळात? 5 लाख रुपये कोणाकोणाला पुरतील? त्याच्यानंतर देहेली तालुक्यामध्ये 3,66,00,000. इस्लापूरमध्ये 0. जलधारामध्ये 0. हे दोन्ही मंडळात 0 आहे. आता मला सांगा, काही मंडळात 3 लाख रुपये आलेत, समजा किनवट मंडळात 3 लाख रुपये आलेत, त्या मंडळामध्ये किती गावं असतील? मग त्यातले काही गावं 0च असतील का रे? जसं इस्लापूर मंडळ 0 आहे, जलधारा मंडळ 0 आहे. मग यावरून लक्षात घ्या. त्याच्यानंतर शिवणी मंडळ 6,55,00,000. शिंदगी मंडळामध्ये 4 लाख रुपये आणि उमरी मंडळात तर 0च आहे. त्याच्यानंतर हे लोहा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 46,53,00,000 रुपये पीक विमा वितरित झालेलं आहे. कळंबर बुद्रुक या मंडळामध्ये 16,51,00,000 रुपये. कापसी मंडळामध्ये 14,78,00,000 रुपये. लोहा मंडळामध्ये 11,51,00,000 रुपये. मालाकोळी मंडळामध्ये 3,74,00,000 रुपये. त्यानंतर सावरगाव नसरतमध्ये आला आहे 0. शेवडीमध्ये 0. सोनखेडमध्ये 0. आता जर मंजूर झालेला असला या 0 आलेला तर पुढं मिळेल, म्हणजे आता मी टोटल किती वितरित झाला आहे ते सांगणार आहे, त्यानंतर ते लक्षात येईल की येऊ शकतो का नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो माहूर तालुका. आता देवीचा माहूर तालुका आहे. लोक देवीच्या दर्शनाला जातात. सगळा पहाडी एरिया आहे, तिथं डोंगरावर देवीच्या मंदिरावर जावं लागतंय. त्यात बंध्या तालुक्यात पीक विमा 0 सध्या दाखवायले. आता पुढं काय मिळन का नाही मिळन सांगता येत नाही. त्यानंतर आहे मुदखेड तालुका 14,38,00,000 रुपये. बारड मंडळामध्ये आलेला आहे 0. मुदखेड मंडळामध्ये सुद्धा 0. त्यानंतर मुगत मंडळामध्ये 14,38,00,000 रुपये मुदखेड तालुक्यात आलेले. त्याच्यानंतर हे मुखेड तालुका
61,50,00,000 रुपये पीक विमा वितरित झालेला आहे. त्यामध्ये आंबुलगा बुद्रुक या मंडळात 4,00,000 रुपये, बऱ्हाडी मंडळामध्ये 14,35,00,000 रुपये, चांदोळा मंडळामध्ये 15,26,00,000 रुपये वितरित झालेला आहे. जहूर मंडळामध्ये 18,65,00,000 रुपये आत्तापर्यंत पीक विमा वितरित झाला आहे. जांब मंडळामध्ये 4,00,000 रुपये वितरित झाला आहे. मुखेड मंडळामध्ये 5,00,000 रुपये वितरित झाला आहे. मुकरमाबादमध्ये 5,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. आणि यवती मंडळामध्ये 13,06,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित झालेला आहे. व्हिडिओला एकदा लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण अशीच रोखठोक माहिती देत असतो. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर हे नायगाव तालुका 35,61,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित झाला आहे. त्याच्यात बरबाडा मंडळ, आता मगवाच्या लाईव्हच्या व्हिडिओला एक जणानं कमेंट केली होती, आम्हाला 0 दाखवतं आहे, अवेटेड दाखवतं आहे. तर त्या मंडळात फक्त 3,00,000 रुपये पीक विमा वितरित झालेला आहे. घुंगराळा मंडळामध्ये तर 2,00,000 रुपयाचे, कुंटूर मंडळामध्ये 12,06,00,000 रुपये वितरित झाला आहे. मंजरम मंडळामध्ये 11,56,00,000 रुपये वितरित झाला आहे. नायगाव मंडळामध्ये 11,91,00,000 रुपये पीक विमा वितरित झाला आहे. नरसी मंडळामध्ये 3,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वितरित झालेला आहे. त्याच्यानंतर हे नांदेड जिल्ह्याचा नांदेड तालुका, नांदेड तालुक्यामध्ये 14,63,00,000 रुपये पीक विमा आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे. त्यामध्ये लिंबगाव मंडळ 7,04,00,000 रुपये वाटप, नालेश्वर मंडळामध्ये 4,01,00,000 रुपये वाटप, नांदेड ग्रामीण मंडळामध्ये 0, नांदेड शहर मंडळामध्ये सुद्धा 0, त्यानंतर तरोडा बुद्रुक मंडळामध्ये 0, त्याच्यानंतर तुप्पा मंडळामध्ये 3,58,00,000 रुपये, वासरणी मंडळामध्ये 0, विष्णुपुरी मंडळामध्ये सुद्धा 0, वाजेगाव मंडळामध्ये सुद्धा 0. ही आहे नांदेड शहराची तालुक्याची परिस्थिती. त्याच्यानंतर हे शेवटचा तालुका उमरी तालुका, यामध्ये 20,29,00,000 रुपये पीक विमा वाटप झाला. त्यामध्ये धानोरा बुद्रुक मंडळ आहे 9,00,000 रुपये, गोळेगाव मंडळ आहे 10,48,00,000 रुपये, सिंधी मंडळ आहे 4,00,000 रुपये आणि उमरी मंडळात 9,68,00,000 रुपये. आता सगळा आत्तापर्यंत वाटप झालेला पीक विमा आहे नांदेड जिल्ह्याचा 235,87,00,000 हे आजपर्यंत वाटप झालेलं आहे. आता यापुढं तुम्हाला आत्तापर्यंत जर मिळाला नसेल, जो येईल तो मिळेल. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही तालुके मोजले का नाही मला माहीत नाही, पण 16 तालुके झालेत नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला माहिती आहे, ज्याला माहिती त्याला माहीत असतील. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके. आता या 16 तालुक्यामध्ये हा जो नांदेड जिल्ह्याला पीक विमा मिळालेला आहे, मग बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल पीक विमा तर लय मोठा आला आहे, 814 कोटी रुपये, एवढा पीक विमा आला आहे भयानक नांदेड जिल्ह्याला. पण याचा विचार केला का, त्या नांदेड जिल्ह्यात काही मंडळं असे आहेत की त्याला 0 आलेला आहे, पीक विमाच आला नाही. एक तालुका आहे माहूर तालुका, देवीचा तालुका आहे, जगदंबा देवीचा, त्या तालुक्याला 0. म्हणजे मला सांगा, जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगतो. समजा आपल्याला एकरी 8 क्विंटल सोयाबीन होत असेल, एकरी 8 क्विंटल, पण एखाद्या वर्षी जर आपल्याला 3 क्विंटलचाच उतार आला आणि बाकीच्या लोकांना 1 क्विंटलचा आला, मग आता तुम्ही जे 3 क्विंटलचा उतार आला म्हणजे लय मोठा आला असं म्हणतान का? म्हणतान का? तुमचा जर 8 ही रेग्युलर येतोय, त्याच्यानंतर 12 आला तुम्हाला, तर मग म्हणता येईल लय मोठा आला, जास्त आला. पण तुमचा रेग्युलर 8 क्विंटल येतून तुम्हाला 3च क्विंटल आला, बाकीच्या लोकांना 1 क्विंटल आला, म्हणजे तुम्हाला जास्त आला का? आता याचा विचार तुम्ही करायचा. ही नांदेड जिल्ह्याची परिस्थिती आहे. आता तुमच्या लक्षात आली असेल, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या आली असेल, ज्या काही मंडळाला जास्त आलाय, बाकीच्या याला 0 आलाय. मग जर याची परिस्थिती ती आहे, तर मग बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्याबाबत बी मी अगोदर जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल याचे व्हिडिओ टाकलेले, ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. सगळीकडे असाच कार्यक्रम आहे. फक्त आपल्याला वाटतं त्याला आला आणि आपल्यालाच नाही आला, हे वास्तव आहे. पण का नाही आला याचं कारण लक्षात घ्या. आपण संघटित नाहीत आणि आपले जे कार्यकर्ते याची चाटुगिरी जास्त वाढलेली आहे. ते फक्त स्वतःचं बघत आहेत. तुम्हाला वाटतं आपल्या ह्या गावातला ह्या पक्षाचा नेता आहे, त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण तो फक्त त्याच्यासाठी झगडतो. तुमच्याहून त्याला काहीच घेणं नाही. आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असत्या.
यावर तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान जय किसान.